तर आपण पाहतोय याप्रमाणे कायदेशीर कारवाई केली जाईल असं पोलिसांचं म्हणणं आहे। मात्र कला केंद्रात डान्स सुरू असताना आमदाराच्या भावानं गोळीबार केल्याची माहिती आहे। कला केंद्राचे मालक आणि 6 पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातल्या अंबिका कला केंद्रात गोळीबार झाल्याची माहिती आता समोर आलेली आहे आणि पोलिसांनी देखील तशी पुष्टी केलेली आहे। ज्या ठिकाणी हा गोळीबार झाला त्या ठिकाणी आता आपण आहोत। याच अंबिका कला केंद्राच्या अगदी शेवटच्या भागामध्ये हा गोळीबार करण्यात आलेला आहे। पोलिसांनी जी काही माहिती दिलेली आहे त्यानुसार हवेत हा गोळीबार झालेला आहे। यामध्ये कुणीही जखमी झालं नाही अशी माहिती पोलिसांकडून देण्यात आलेली आहे। पुणे ग्रामीण पोलिसांचं एक पथक देखील आता या ठिकाणी पोहोचलेलं आहे। त्यांनी या घटनेची पाहणी देखील केलेली आहे। या अंबिका कला केंद्राचे जे मालक आहेत अशोक जाधव यांना देखील चौकशीसाठी आता ताब्यात घेण्यात आलेलं आहे। चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। गुन्हा दाखल करण्याचं काम हे सुरू करण्यात आलेलं आहे। आपण पाहू शकतो अंबिका कला केंद्राचा हा शेवटचा भाग आहे। या ठिकाणी ज्या पद्धतीने राज्यातून जिल्ह्यातून या ठिकाणी लोक येत असतात, गोळीबार नेमकं कारण काय आहे ते अद्यापपर्यंत स्पष्ट होऊ शकलेलं नाहीये। मात्र ह्या संपूर्ण प्रकरण दाबण्याचा प्रकार देखील होत असल्याचा आरोप रोहित पवारांनी केला होता आणि आपण पाहू शकतो या कला केंद्राचं नेमकं कशा पद्धतीने बांधकाम किंवा कशा पद्धतीने हे कला केंद्र आहे ते देखील आपण या ठिकाणी पाहू शकतो। याच कला केंद्राच्या या भागामध्ये गोळीबार करण्यात आलेला आहे। गोळीबाराचं कारण कदाचित येत्या काही दिवसात समोर येईल। मात्र या गोळीबारामध्ये एका राजकीय नेत्याच्या भावाचा सहभाग असल्याचं देखील आरोप हा केला जात आहे। रोहित पवारांकडून देखील तसा आरोप केला जात आहे। पोलिसांकडून तपास सुरू करण्यात आलेला आहे। या कला केंद्राच्या जे CCTV आहे ते देखील आता पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि पुढचा तपास पुणे ग्रामीण पोलिसांकडून सुरू करण्यात आलेला आहे। कॅमेरामन अभिजित पिसेसह योगेश बोरसे, TV9 मराठी, दौंड।